ओके, सेक्शनला चालू करतोय. बरोबर 6 वाजलेले आहेत आपले. नमस्कार, मी वैभव चव्हाण, शेतीशाळा प्रशिक्षक, कृषी विभाग हिंगोली. आजचा जो आपला टॉपिक आहे, सेंद्रिय शेतीवर बोलू काही. सेंद्रिय शेती ही संकल्पना पहिली जुन्या काळापासूनच आलेली आहे, पण आज त्याची गरज भासत आहे. आणि तुम्ही सुद्धा बघत आहे, आज या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळालेले आहे. प्रत्येकजण विषमुक्त अन्नाकडे कसं आपल्याला जाता येईल, विषमुक्त अन्न आपल्या कसं पोटात जाता येईल हे बघण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज सेंद्रिय शेती म्हणजे काय, इथूनच आपण सुरुवात करू. सेंद्रिय शेती याची संकल्पना करायची झाली तर सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे ऑफ ऑर्गन, म्हणजे ऑर्गनपासून बनलेली, किंवा सेंद्रिय म्हणजे सह इंद्रियापासून केलेली, म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, वनस्पती आणि प्राणी. वनस्पती आणि प्राणी. प्राणीमध्ये काय, म्हणजे माणसाचं पकडा तुम्ही, कान, नाक, डोळे, अवयव, म्हणजे यांचे अवशेष आहे. तसंच वनस्पतीमध्ये पकडलं मुळ्या, खोड, पान, त्यांचे ब्रांचेस, फांद्या यांच्यापासून केलेली शेती. आता सेंद्रिय शेतीचा मूळ गाभा येतो कुठे, की सेंद्रिय शेती आपल्याला का करायची, सेंद्रिय शेतीचे फायदे काय, हे संकल्पनाच पहिल्यापासून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तुमच्या लक्षात येते का, ज्यावेळेस आपण पहिल्यांदा शेती करायचो त्यावेळेस शेतकरी फक्त जमिनीमध्ये बी पेरायचा. आता थोडक्यात आपलं सोयाबीन, आपल्या इकडं मराठवाड्या भागामध्ये सोयाबीन येतं, तर सोयाबीन टाकायचा. आणि सोयाबीन टाकल्यानंतर म्हणजे पेरल्यानंतर त्यानंतर कोणतीही काही रासायनिक किंवा कोणतीही फवारणी न करता शेवटी फक्त पीक काढायला जायचा. का जायचा, कारण त्याच्या जमिनीची पावरच अशी होती की त्याला कोणतीही फवारणी, कीटकनाशक करायची गरज पडत नसे. पण आज असं झाले की कोणतंही काही थोडं जरी आभाळ आलं, काही आलं की लगेच टाक फवारणी, लगेच फवारणी कर. का, कारण आपली शेती ही सुदृढ राहिलेली नाही, आपली जमीन ही आपण कमकुवत केलेली आहे. म्हणून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवायची असेल, जमिनीची पॉवर वाढवायची असेल, तर आपल्याला तिचंच अन्न द्यायला हवं, बरोबर ना. कारण तिचंच अन्न दिलं तर ती त्याच्यानुसार उत्पादक आपल्याला देणार आहे. आता सेंद्रिय शेती म्हणल्यावर किंवा जमिनीची पॉवर वाढायची म्हणल्यावर आपल्याला नेमकी अशी अन्नघटक कोणती आहे की आपली जमीन पॉवरफुल होईल, मी तिथून सुरुवात करणार आहे. आता सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 4 घटक आपल्याला येतात, जे की खतामध्ये विचार करायचं झालं तर बघा, भरखते, शेणखते, हिरवळीचे खते आणि जीवाणू खते. परत एकदा सांगतो, सेंद्रिय खतामध्ये 4 प्रकारचे घटक येतात खतामध्ये. एक भर खते, त्यानंतर जोर खते, हिरवळीचे खते आणि जीवाणू खते. आता भर खते म्हणजे काय, भर खतामध्ये येते बघा आपलं शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, सोनखत, लेंडी खत आणि कोंबडी खत. हे कशामध्ये येते, भर खतामध्ये येते. त्यानंतर जोर खत, त्याच्या पुढचा टप्पा काय, जोर खत. आता जोर खतामध्ये काय येते, भुईमुग पेंड, करडई पेंड, सरकी पेंड, एरंडी पेंड, लिंबोळी पेंड आणि करंज पेंड. आता त्यानंतर हिरवळीचे खते. आता हिरवळीच्या खताचा इतका म्हणजे काय म्हणतात त्याला, आता अत्यंत गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना हिरवळीच्या खतांचा. आता हिरवळीच्या ओके, विलास खर्डे सर तुमचा मेसेज आता बघतोय. आता हिरवळीच्या खतामध्ये इतकी गरज आहे आज शेतकऱ्यांना की आपली जमीन जर चांगल्या प्रकारे उत्पादक बनवायची असेल तर उन्हाळ्यामध्ये आपल्या हिरवळीच्या खताशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आता विचार करा, हिरवळीच्या खतामध्ये काय येतं, ताग, धेंचा, चवळी, गिरीपुष्प आणि सुबाबूळ, हे काय हिरवळीचे खतं. आणि त्यानंतर जीवाणू खतं.
आता जीवाणू खतं कोणती? ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, ॲझोस्पिरिलम, PSB, ॲसिटोबॅक्टर, मायकोरायझा, ॲझोला, ट्रायकोडर्मा, निळे हिरवे शेवाळ, बायझोरिया ही जीवाणू खतं. आता मला सांगा, सेंद्रिय खतामध्ये आपण म्हणतो सेंद्रिय खते. आता आपण ढोबळमाने आम्ही शेतकऱ्याला विचारतो की बाबा सेंद्रिय शेती म्हणजे काय काय म्हणतोय आम्ही शेतकऱ्याला जर विचारलं की बाबा सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर सरळ सरळ काय म्हणतात, शेणखत टाकलं की झाली आमची, म्हणजे शेणखत टाकणे म्हणजे सेंद्रिय शेती. नाही मित्रांनो, नुसतं शेणखत टाकल्याने सेंद्रिय शेती होत नाही. कारण आपल्याला जमिनीच्या जीवाणूची आपल्याला क्वांटिटी वाढवायची असेल, नुसतं शेणखताने त्याची भर होत नाही, किंवा त्याची पॉवर वाढवायची असेल तर नुसतं शेणखताने होत नाही. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे जीवाणू कल्चर वापरावे लागणार आहे, जे की मी आता तुम्हाला सांगितले, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम. आता शेतकऱ्यांनी सध्या, आता मी सगळ्यात सोपं सांगतो सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला काय करावं लागेल. आता शेतकरी सेंद्रिय शेती विचार करतात, पण नेमकं करायचं काय? साहेब तुम्ही म्हणता सेंद्रिय शेती करा, नेमकं करायचं काय? पहिल्यांदा सगळ्यात सोपा उपाय की आपल्या घरच्या घरी की जे शेणखत आहे, त्या शेणखताला नुसतं शेणखत न करता त्याचं डबल मल्टिप्लिकेशननं उत्पादन कशी वाढवायची असेल, तर त्या शेणखताला, म्हणजे जेव्हा ताजं शेण असते त्यालाच आपली गांडूळ खतामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. कारण शेणखतामध्ये शेतकऱ्याला वाटते मी 10 ट्राल्या शेण टाकलं म्हणजे माझी जमीन आता सुपीक होणार. तुम्हाला माहिती आहे का शेणखतामध्ये किती घटक, म्हणजे एका टनामध्ये फक्त किती प्रमाण असते शेणखतामध्ये, कोणकोणते घटक असतात? फक्त 1 टन म्हणतोय, एक 100 आपलं काय म्हणतात त्याला, 100 किलो नाही. आता बघा तुम्ही, एक टन लिहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. एखाद्या शेतकऱ्यांना लक्षात यायला पाहिजे की एक टन शेणखतामध्ये किती घटक आहेत. आता एक टन शेणखतामध्ये 5.6 किलो नत्र आहे. 1 टन शेणखतामध्ये 5.6 किलो नत्र आहे, 2.5 किलो स्फुरद आहे, आणि 5 किलो पालाश आहे. किती? 5 किलो. त्यानंतर 1.0 ग्रॅम सल्फर आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, गंधक. 1 टन शेणखतामध्ये सगळं ग्रॅममध्ये चालले. 96 ग्रॅम जस्त आहे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमधून झिंक म्हणू. त्यानंतर 80 ग्रॅम लोह आहे, म्हणजे फेरस. त्यानंतर 15.6 ग्रॅम तांबे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमधून कॉपर. 1 टन शेणखतामध्ये 1 किलो नाही का 100 किलो. शेतकऱ्याला वाटते मी 1 टन शेणखत टाकले म्हणजे मी खूप काय केले, फक्त ग्रॅममध्ये चालले आपलं. 2.3 ग्रॅम मॉलिडियम, आणि सगळ्यात जास्त या ग्रॅममध्ये विचार केला गेला तर म्हणजे मंगल, त्याला आपण मॅग्नीज म्हणतो, ते 200 ग्रॅम आहे बघा. म्हणजे 1 टन शेणखत जर टाकलं तर एवढे कमी प्रमाणात आपल्याला घटक मिळतात. मग शेतकरी मित्रांनो, तिथं जर आपण शेणखताच्या जागी जर आपण त्याला मल्टिप्लिकेशन, म्हणजे तुमच्या माहीत आहे का, 1 टन शेणखत टाकण्याच्या ऐवजी त्याला जर गांडूळ खताचा जर त्याला म्हणजे जोड दिली, म्हणजे गांडूळ खत 1 टन जर गांडूळ आपण तयार केलं तर 10 शेणाच्या ट्राल्याची बरोबरी करते. 1 टनाचे म्हणजे आपण जर 10 टन जर गांडूळ म्हणजे 10 टन शेणखत एकीकडं आणि 1 टन गांडूळ खत एकीकडं. आणि शेणखताचा लॉस बी काय होते आपल्याला, की आपण शेणखत कुजलेलं टाकतो, म्हणजे शेणखत कुजलेलं टाकत नाही, अर्धवट कुजलेलं असते, आणि जमिनीत गेल्यावर त्याच्यामध्ये जे बिया असतात त्याचं तणकट वाढतं. दुसरी गोष्ट, ते अर्धवट कुजलेलं असल्यामुळं हळदीसारख्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, रुमणीचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे बरेच आपल्याला वाटतं शेणखत टाकले म्हणजे झालं काम, नाही. त्याच्यासाठी जास्तीत जास्त कसं कुजले जाईल शेणखत याचा वापर करा. त्याच्यासाठी आपल्याला जीवाणू कल्चरचा वापर करायचा. शेणखतामध्ये काय टाकायचं जीवाणू, त्याच्यामध्ये आपलं हे काय म्हणतात ते वेस्ट डिकम्पोजर हे गाझियाबादमधून भेटते, आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये भेटते. फक्त 20 रुपयाची बाटल आहे. 20 रुपयाच्या बाटलमध्ये जर तुम्ही त्याचं जर म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये हे जर ती बॉटल टाकली, त्याच्याचं जे कल्चर आहे जीवाणू कल्चर, ते जर आपल्या पाणी तयार करून जर आपल्या शेणखतावर जर टाकलं तर ते शेणखत अक्षरशः पूर्ण कुजून जाते.
त्याच्यामध्ये रुमणीचा प्रॉब्लेम होणार नाही, अर्धोड कुजणार नाही, किंवा जे ते आपण शेणखत टाकल्यामुळे तणकट वाढते ते तणकट नाही, बियांनासुद्धा कुजून टाकते. कोणतं? वेस्ट डिकम्पोजर. नाव लिहून घ्या, वेस्ट डिकम्पोजर. इतकं चांगलं काम करते वेस्ट डिकम्पोजर. शेतकऱ्याने याची गोष्ट माहीतच नाही, वेस्ट डिकम्पोजर काय. तुम्ही नुसतं यूट्यूबला चेक करा की वेस्ट डिकम्पोजरचे फायदे. मला वाटते शेणखतापेक्षा तुम्ही लक्ष द्या. आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो. सेंद्रिय शेतीमध्ये मी शेतकऱ्यांना पहिल्यांदा सांगत असतो की तुम्ही व्हर्मी बेड तयार करा. तुम्ही जर व्हर्मी बेड तयार करसाल तर दर 3 महिन्याला तुमचा 1 टन गांडूळ खत तुमचं तयार होतं. 1 टन म्हणजे 10 ट्रॅलीची बराबरी शेणखत तुमचं करतं, म्हणजे शेणखताची बराबरी करतं. वर्षातून जर आपण जर बेड तयार ठेवलं तर 4 वेळेस बेड भेटते, 3 चोक 12, म्हणजे जवळजवळ 40 ट्रॅल्याची बराबरी आपल्या फक्त एका वर्मी बेडपासून बनतं. म्हणजे गांडूळ इतकं चांगलं काम करते आपलं, ध्यानात ठेवा. आणि हे बी ध्यानात ठेवा की एक गांडूळ त्याच्या अख्ख्या आयुष्यामध्ये 1 टन माती खातं. म्हणजे 1 टन, आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर 1 टन माती भुसभुशीत करतं. आणि आपण काय केले? आपण रासायनिक खताचा वापर करून, रासायनिक खत टाकून, जे गांडूळाचं जे माती जे अन्न होतं त्याच्यामध्ये ते गांडूळ म्हणजे युरिया DAP जाऊन ते गांडूळ मरून पडले. जमीन भुसभुशीत होत नाही. तुम्हाला सरळ साधी गोष्ट सांगतो. आपले आजी आजोबा त्या काळामध्ये लाकडी नांगराचा उपयोग करून आपली शेती करायची, म्हणजे एवढी जमीन भुसभुस होती. आता लाकडी नांगरसुद्धा राहिला नाही. लाकडी नांगरची पुढी स्टेप की लोखंडी नांगर आला. लोखंडी नांगरसुद्धा येऊन गेला. कारण का? जमीन कडक झाली. त्याच्यानंतर आता ट्रॅक्टर आली. ट्रॅक्टरनं आपण नांगरणी करतोय, पण नांगरणी सुद्धा आता तेवढी कडक झाली की लोक त्या ट्रॅक्टरच्या फाळ्यावर बसून शेती म्हणजे जमीन भुसभुशीत होत नाही असं म्हणतात. म्हणजे एवढी जमीन आपण कडक केली. याला एक पर्याय आपल्याकडे शोधावा लागेल. जर आपण याच्याकडे लक्ष नाही दिलं, एक दिवस आपली जमीन नापिकतेकडे जाईल. खूप साध्या संकल्पनेमध्ये आपण सेंद्रिय शेती करू शकतो. मी त्याच्यातला गाढा अभ्यास नाही आहे, पण माझा 4 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगतोय. सेंद्रिय शेती आपल्या असं ठेवायचं, आपण एक शेतकरी आहेत ना, आपण एक वर्मी बेड कंपल्सरी ठेवणं आवश्यक आहेच. तर तुमच्या जमिनीची सुपीकता वाढल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही किती प्रमाणात त्याचा वापर करता, काय करता त्याच्यावर डिपेंड आहे. आता शेणखताबद्दल तुम्हाला सांगितलं. आता मी जास्त शेतकऱ्यांना 2 गोष्टी अशा इतक्या जबरदस्तपणे सांगतो की शेतकरी आज माझ्या कळमनुरी डिपार्टमेंटमध्ये जेवढी गावं येतात, म्हणजे त्या एरियामध्ये, त्यांना मी जीवामृत आणि निंबोळी अर्क हे अशा गोष्टी आहेत की ह्या उपयोग तुम्ही हमखास करा. तुम्ही 80% सेंद्रिय शेतीच्या वाटचालीकडे लागल्यासारखं आहे. कारण जीवामृत अशी एक पद्धत आहे, म्हणजे अशी एक गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीला त्याचा वापर करू शकता. कारण 200 लिटर पाणीचं जीवामृत करण्यासाठी फक्त 100 रुपये खर्च येतो. काय म्हणतो? 200 लिटर पाण्यामध्ये 200 लिटर पाण्याचं म्हणजे जीवामृत करायचं असेल आपल्याला तर फक्त 100 रुपये खर्च येतो. पण त्याचे जर कॉस्ट काढली तर ते 5,000च्या बरोबरीचं काम करते. किती? 5,000च्या बरोबरी. म्हणजे 200 लिटर गोमूत्र आपलं जीवामृत 5,000च्या औषधाची बरोबरी करते. आता काही जणांना जीवामृत माहीत असेल किंवा काही जणांना माहीत बी नसेल. तर जीवामृत म्हणजे काय? 200 लिटर पाण्यामध्ये जर आपल्याला जीवामृत करायचं झालं तर 10 किलो गाईचं शेण घ्यायचं. पण शेण बी कोणतं घ्यायचं? देशी गाईचं, म्हणजे आपल्या गावरान गाईचं शेण घ्यायचं. जर्सी गाईचा तेवढा इफेक्ट पडणार नाही. त्यानंतर जर्सीज म्हणजे गावरान गाईचं गोमूत्र घ्यायचं. गावरान गाईचं 5 लिटर गोमूत्र घ्यायचं, 10 किलो शेण घ्यायचं. त्यानंतर आपण काय घ्यायचं? 1 किलो गूळ घ्यायचा, 1 किलो बेसन पीठ घ्यायचं आणि बांधावरची किंवा लिंबाच्या झाडाखालची जीवाणू माती घ्यायची. परत एकदा सांगतो, जर त्यांना लक्षात येत नसेल तर तुम्हाला.
200 लिटर जीवामृत तयार करायचे असेल तर 10 किलो देशी गाईचं शेण, 5 लिटर गोमूत्र, 1 किलो बेसन पीठ, 1 किलो गूळ, त्यानंतर अर्धा किलो जीवाणू माती. आता आपण जीवामृत तयार करतोय, पण ही घटक कशासाठी टाकायची आणि त्याचे फायदे काय हे बी महत्त्वाचं आहे ना. शेतकरी विचारतात की साहेब तुम्ही 1 किलो गूळ म्हणता, 1 किलो बेसन पीठ म्हणता, जीवाणू माती म्हणता, हे जीवाणू माती म्हणजे काय हे आम्हाला सांगा. आता तुम्हाला शेणखत, आपलं शेणखतच म्हणतोय, शेण हे अशी एक गोष्ट आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे किती 12 प्रकारचे घटक असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम 12 प्रकारचे शेणखतामध्ये. आणि याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, गोमूत्रामध्ये 8 प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट असतात. म्हणजे 12 ना 8 20 घटक आपल्या जमिनीला आपण प्रोव्हाइड करायलो. आणि सोबत अनलिमिटेड बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, जे की आपल्या जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, अत्यंत म्हणजे अत्यंत उपयुक्त आहेत. त्यानंतर राहिला कोणती गोष्ट की काय म्हणतात त्याला, गूळ. तर गूळ कशासाठी की आपण जीवामृत तयार करतोय, तर जीवामृत तयार करण्यासाठी ज्या बॅक्टेरिया कल्चर आपण तयार करतो, म्हणजे त्याच्या जीवाणू म्हणजे जीवांना आपण वाढवतोय आणि ते जमिनीत सोडतोय. तर जीवाणू तयार करतोय, तर ते बॅक्टेरियाला गूळ हे त्यांचे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, 1चे 2, 2चे 4, 4चे 5, आणि हे जीवाणू आपल्याला टाकीमध्ये वाढवायचे असल्यामुळं, टाकीमध्ये हे करायचे असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकतोय. कारण त्यांना खायला हे जीवामृत आपल्याला 7 दिवस आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे, काय म्हणतात त्याला, टाकीमध्ये ठेवायचे. तर त्यांना खाण्यासाठी जे अन्न लागते त्याच्यासाठी आपण बेसन पीठ टाकतो. त्यानंतर जीवाणू माती. आता ऑलरेडी आपल्याकडे जीवाणू याच्यामध्ये आहेत, कशामध्ये, शेणखतामध्ये. पण त्यापेक्षाही आपल्याला क्वांटिटी वाढवायची, रेडीमेड आपल्याला जीवाणू म्हणजे आपली जीवाणू माती. आता जीवाणू माती म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणात केमिकलचा वापर केलेला असेल अशी माती, त्यालाच आपण जीवाणू माती म्हणजे ज्याच्यामध्ये जीवाणूचं प्रमाण जास्त असेल. आता ही जीवाणू माती कुठे भेटेल आपल्याला, लिंबाच्या झाडाखाली जीवाणू माती भेटेल किंवा वडाच्या झाडाखालची जीवाणू माती. लक्षात आलं. आता हे मिश्रण काय करायचं, 10 किलो गाईचं शेण त्या 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं, 5 लिटर गोमूत्र टाकायचं, 1 किलो बेसन पीठ, 1 किलो गूळ चांगला कुटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं, आणि जीवाणू माती अर्धा किलो टाकायची. आणि हे 7 दिवस सकाळ संध्याकाळ 5 मिनटं ढवळायचं. का ढवळायचं, ते जीवाणू खालीवरी जात असतात आणि एकत्रित मल्टिप्लिकेशन वाढत असते. 8व्या दिवशी ते चांगलं चाळून घ्यायचं आणि ड्रिपनं सोडायचं. त्याची आपण फवारणी सुद्धा करू शकतो. आणि जीवामृत एवढं जबरदस्त आहे, ते तुमचं टॉनिकसाठी काम येतं. ते अत्यंत चांगलं बुरशीनाशक आहे, ते अत्यंत विषाणूनाशक आहे. आणि मी सुद्धा त्याची ट्रायल आमच्या केळीवर घेतलेली आहे. त्यानंतर लिंबोळी अर्क. शेतकऱ्यांना काय सांगतो की बाबा तुम्ही लिंबोळी अर्काचा जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे शेतकरी बाहेरून लिंबोळी आणतात, टाकतात, म्हणजे काहीही खर्च करायची गरज नाही. या उन्हाळ्यामध्ये आपण लिंबोळ्या गोळ्या करायच्या आणि त्याचं चांगलं कूट करायचं आणि ठेवायचं. आता लिंबोळी अर्क म्हणजे नेमकं काय, लिंबोळी अर्काचा फायदा काय हे महत्त्वाचे. जर आपण लिंबोळी अर्काची जर फवारणी केली तर तुडतुडे, मावा म्हणजे जितके काही पेस्ट आहे ते आपल्या पिकावर अटॅक करणार नाही. आता लिंबोळी अर्क करायचं कसं करायचं, लिंबोळ्या आपण गोळा करायच्या. 5 किलो लिंबोळ्या जर आपल्याला 5% द्रावण तयार करायचं असेल, आम्ही शिफारस सांगतो की 5% लिंबोळी अर्काची फवारणी करा. 5% म्हणजे काय, 5% म्हणजे काय, 5 किलो लिंबोळ्या घ्यायच्या, त्या चांगल्या कुटायच्या, ते रात्रभर म्हणजे 10 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर पाण्यामध्ये ह्या लिंबोळ्या भिजवत ठेवायच्या. रात्रभर भिजवून झाल्यानंतर सकाळी त्याचं द्रावण गाळून घ्यायचं. आणि ते द्रावण गाळून घेतल्यानंतर
ते गाळून घेतल्यानंतर त्याची फवारणी करायची. बघा तुम्ही आज नुसतं फवारणी करा, तुम्हाला 6 ते 7 दिवसामध्ये कसा रिझल्ट भेटतो बघा. त्याला जास्त खर्च करायची गरज नाही. लिंबोळी अर्क तुम्ही सेंद्रिय शेतीचा म्हणतोय ना, जास्त डीपमध्ये न जाता फक्त सध्या 2 जरी उपयोग केले, एक जीवामृत आणि लिंबोळी अर्क, तुम्ही 80% गेल्यासारखं आहे. आणि तिसरी गोष्ट आता म्हणजे लिंबोळी अर्काचा एवढा फायदा आहे. जर तुम्हाला ही संकल्पना लक्षात आली नसेल तर यूट्यूबला जावा की जीवामृत म्हणजे काय, लिंबोळी अर्क म्हणजे काय, तुम्हाला चांगलं डिस्क्रिप्शन येईल, त्याचे चांगले नोट्स काढा आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला अत्यंत चांगले रिझल्ट भेटतील. आपल्या जमिनीची क्वांटिटी म्हणजे जमिनीच्या जीवाणूची क्वांटिटी आणि जमिनीची सुपीकता करायची असेल, तुम्ही हळदीसारख्या पिकात, केळीसारख्या पिकात, कोणत्याही पिकावर तुम्ही फवारणी किंवा ड्रिचिंग करू शकता जीवामृती, आणि त्याचा साईड इफेक्ट काहीच नाही मित्रांनो. प्रचंड प्रमाणात जीवाणूची क्वांटिटी जास्तीत जास्त आपल्या जमिनीत वाढेल, तेवढंच आपलं पीक चांगल्या प्रकारे येईल. मी आत्ता 10 मिनिटापूर्वी बोललो होतो की आपले आजी म्हणजे पंजोबाच्या काळामध्ये सोयाबीन आहे असं पीक होतं. सोयाबीन फक्त लोक पेरायला जायची आणि नंतर मधामध्ये काहीच नाही, ना कोणता रोग येईल, काहीच येईल. फक्त शेवटी काय व्हायचं की पीक काढायला जायचं. मग आपलं काय चुकलं सांगा ना तुम्ही. आता लोकायला 1 DAPचं पोतं टाकायला लागले, 2 फवारण्या करायला लागल्या, कधी कधी 3 फवारण्या करायला लागल्या, तरीही पीक मनासारखं येत नाही. तुम्ही एक शेतकऱ्याला वाटते आता 1 DAPचं पोतं तुम्ही 4 DAPचं पोतं टाकतो, तरीही त्यांना मनासारखा रिझल्ट येत नाही. काय येईल? कारण तुमच्या जमिनीची क्वांटिटी म्हणजे जमिनीच्या जीवाणूची क्वांटिटी तुम्ही कमी केली ना. जर तुम्ही जीवाणूची क्वांटिटी जर कमी केली तर पीक काय येणार, कसं येणार सांगा ना. आता तुम्ही म्हणता जीवाणू म्हणजे काय. आता आपण जर थोडक्यात सोपी पद्धत, जर आपण हळद जे पीक आहे, हळदी पिकावर म्हणजे हळद जे पीक आहे त्याच्यामध्ये आपण खत सोडलं, जमीन म्हणजे हळदीच्या मुळापाशी खत टाकलं, हळदीच्या मुळापाशी खत टाकलं आणि आपण घरी गेलो, तर मला सांगा मित्रांनो, खत मुळाकडे जाणार का मुळं खताकडे जाणार? याच्यातले दोन्ही गोष्टी कोणी म्हणजे एकमेकाकडे येत नाहीत. खत मुळाकडे जाणार नाही का मुळं खताकडे जाणार नाही. या दोन्हीच्या मधातला जो दुवा असतो तो एकच असतो, तो म्हणजे जीवाणू. जीवाणू त्या खताचं विघटन करतात, त्या जीवाणूचं विघटन करून ते मुळाला पास करायचं काम करतात, म्हणजे त्याच्यापर्यंत जाण्याचं काम करतात. जोपर्यंत तुमच्या जमिनीच्या जीवाणू म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू वाढत नाही, तोपर्यंत तुमच्या जमिनीची उत्पादकता वाढत नाही. हे स्पष्ट आहे. आज तुम्ही यूट्यूबला चेक करा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक शेतकरी आहे, त्यांनी जीवामृतचा वापर करून आणि लिंबोळी अर्काचा वापर करून, काय म्हणतो, जीवामृतचा आणि लिंबोळी अर्का, दुसरं काहीच नाही, त्यानं 18 क्विंटलचा हरभऱ्याचा उतारा दिला. कधी आपण बघतो का? आपल्याला फक्त माहीत असतं की 1 युरियाचं पोतं टाकायचं आणि 2 फवारण्या करायचं, आपलं हे करायचं, म्हणजे आपल्या फक्त पिकाकडे लक्ष देतो, माझं हे पीक चांगलं आलं पाहिजे, माझं पीक चांगलं असलं. पण कोणी हा विचार नाही करत की माझी जमीन सुदृढ झाली पाहिजे. जेवढी तुमची जमीन सुदृढ होईल, आज सगळ्यात इमानदार गोष्ट आपल्याला पाहायला भेटेल तर आपली काळी आई. तुम्ही जेवढी तिची काळजी घ्या तेवढी तुमच्या पिकाची ती काळजी घेईल. तुम्ही जमिनीकडे लक्ष दिलेले सोडून दिलेले, जेवढं तुम्ही जमिनीकडे लक्ष द्या तेवढं तुम्हाला पिकाला तुम्हाला जास्त खर्च करायची गरज पडणार नाही. आज शेतकरी इतके त्यांना असं वाटते की आपण खताचा वापर केला म्हणजे बेसुमार खताचा वापर झाला म्हणजे जास्तीत जास्त खत टाकलं म्हणजे पीक येते. अजिबात नाही. जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू वाढणार नाहीत तोपर्यंत तुमच्या शेतीमध्ये उत्पादकता वाढणार नाही. त्या शेतकऱ्यांनी कोणतंही खत न टाकता, कोणतीही फवारणी न करता, जर त्यांनी काय सांगतोय, त्यांनी कोणतीही फवारणी न करता, कोणतंही खत न टाकता जर त्यांनी 18 क्विंटलचा उतारा करत असेल तर म्हणजे आपलं काहीतरी चुकत असेल ना, त्यांनी जे काही कन्सेप्ट केली. म्हणून म्हणतोय की सेंद्रिय शेती ही संकल्पना नुसतं शेणखत टाकणे ही नाही आहे.
अजिबात नाही. शेतकऱ्यांना वाटते की शेणखत टाकलं की झाली आपली शेती, म्हणजे सेंद्रिय शेती असं म्हणतात. मी काही काही जणांना प्रश्न विचारतो ना की सेंद्रिय शेती म्हणजे काय. काही जणाला तर माहीतच नसते, पण काही जण म्हणतात शेणखत टाकणं म्हणजे सेंद्रिय शेती. अजिबात नाही. प्रत्येकाला एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, अजून एक सांगायचं आहे तुम्हाला. आता सेंद्रिय शेतीचा टॉपिक थोडं बाजूला घेतो आणि एक शेतकरी मित्रांचा एक की शेतकरी वर्गाने काय करायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी किंवा भारतातल्या शेतकऱ्यांनी. आपण शेतकरी म्हणून शेतकरी न राहता आपण व्यवसायाकडे वळायला पाहिजे. एक व्यावसायिक शेतकरी म्हणून वळायला पाहिजे. आता व्यावसायिक शेतकरी म्हणजे काय. प्रत्येक फील्डमध्ये, मग ते डॉक्टर लाईन असो, इंजिनिअरिंग लाईन असो किंवा उद्योजक असो. आता उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टर लाईन पकडा. एक डॉक्टर त्याच्या काही समस्या असतील तर कमीत कमी तो 10 ते 15 म्हणजे 10 ते 15 डॉक्टरचे मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचे मोबाईल नंबर ठेवत असतो, त्याला अडचण आली तर. आज माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा, एक शेतकरी म्हणून तुमच्याकडं किती प्रगती शेतकऱ्याची नंबर आहेत. एक शेतकरी म्हणून तुमच्याकडे किती प्रगती शेतकऱ्याची नंबर आहेत. जसे डॉक्टर लाईनचे नंबर ठेवतात. काय म्हणतात उद्योग जे आपल्या टॉपचे वरचे लोक आहेत, आपल्यापेक्षा सक्सेस, त्यांचे नंबर ठेवतात. इंजिनियर लोक त्यांच्या फील्डमधले नंबर ठेवतात. तर आपण शेतकरी की जो शेतकरी 18 क्विंटलचा हरभऱ्याचं उत्पन्न काढतो, अशा शेतकऱ्याचे मोबाईल लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का. असं म्हणतात की यशस्वी लोक प्रगती शेतकऱ्याची जर नंबर आपल्या याच्यात ठेवली की फक्त त्यांचा फॉलोअप घ्यायचा आणि त्याच्यानुसार शेतकरी. आणि कोणता शेतकरी नाही म्हणत नाही, जेव्हा तुम्ही फोन लावताना तर कोणता शेतकरी तुम्हाला नॉलेज द्यायला कचरत नाही. पण त्यासाठी एक महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः तशी तयारी करायला पाहिजे. आज शेतकरी वर्गाकडं कमीत कमी आपल्या फील्डचे नंबर असायलाच हवे, तरच तो शेतकरी. प्रगतशील शेतकरी जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये असेल प्रगतशील शेतकरी, त्याच्याकडं पहिली गोष्ट त्याच्या पूर्ण डिपार्टमेंटचे नंबर असतात. पहिल्या स्टार्टिंगपासून चालू होतो तुमचा कृषी सहाय्यक, कृषी सेवक यांचा नंबर असतो त्याच्याकडं. तालुका कृषी अधिकाऱ्याचा नंबर असतो, ग्रामसेवकाचा नंबर असतो, मंडळ अधिकारी कृषी अधिकाऱ्याचा नंबर असतो, जिल्हाधिकारी कृषी अधिकाऱ्याचा नंबर असतो. मग आपलं काय चुकतंय. आपण आपल्या फील्डचे लोक आहेत जी आपल्यासाठी कामी येणार, त्या लोकांचे नंबर आपल्याकडे पाहिजेत ना. सरळ आणि साधी गोष्ट आहे. काही अडचण आली तर आपण त्यांनाच कॉल करणार. डॉक्टर लोकांना तर करू शकत नाही आपण. शेतकरी म्हणल्यावर आपण त्यांनाच कॉल करूत ना. पण ध्यानात ठेवा, आपण शेतकरी आहेत की आपल्याला शेतकऱ्याच्या फील्डमधले आपल्याला नंबर असायलाच हवे. डॉक्टर लोक तर येणार नाहीत ना आपल्याकडं अधिकारी, कृषी अधिकारी, कृषीच्या रिलेटेडच अधिकारी लोक येणार. तेच तुमचं सॉल्व करणार. तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे असतील, ज्या काही अडचणी आल्या असतील. आज शेतकऱ्यांना जवळजवळ मी भरपूर गावामध्ये जातो, त्यांना कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय हेच माहीत नाही. हसाव का रडाव हे करते. कृषी विज्ञान केंद्र ही फक्त शेतकऱ्यासाठी केलेली गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र काढलेलं आहे. आज किती शेतकऱ्यांना माहिती आहे कृषी विज्ञान केंद्र. तिथं सायन्टिस्ट लोक, एक्सपर्ट लोक बसलेले असतात तुमच्यासाठी. फक्त त्यांना कॉल करायचा, सर आमचा असा आहे, अशा अडचणी आहेत, आम्हाला सांगा. आज शेतकऱ्यांना ती गोष्ट सुद्धा माहीत नाही. आपण शेतकरी म्हणून किती लोकांनी शेतकरी म्हणून व्हिजिट केलेले आहेत. मी हे करत नाही. आपण एखाद्या देवदर्शनाला आपण आवर्जून जातो, दरवर्षी जातो. पण मला माझ्या शेतीचं उत्पन्न वाढवायचं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न काढलं म्हणून तिथं व्हिजिट किती वेळा देता तुम्ही सांगा ना. तुम्ही कुठं व्हिजिट देता का. 10-12 शेतकऱ्याचा ग्रुप घेऊन पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या लोकांची व्हिजिट देता का. तिथं त्यांनी कशा प्रकारे सक्सेस केलेले आहे त्याचं आपल्याकडे बरं तुम्ही गेले म्हणून ते तुम्हाला हाकलून लावतील का. उलटं तुमचं स्वागत केलं तर त्यांना अभिमान वाटेल की बाबा काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्याला विचारण्यासाठी आलेली. तुमची बॉन्डिंग तयार होईल तिथं. हे एक लक्षात ठेवा. आपण बिझनेसमॅन व्हायचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो.
नुसती शेती कसायची हे विषय सोडून द्या. आपला माल कशा प्रकारे जास्तीत जास्त क्वांटिटीनं म्हणजे जास्त महाग जाईल याच्याकडे लक्ष ठेवा. आज पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं उत्पन्न एवढं का आहे सांगा ना तुम्ही. ते सिस्टमॅटिकली गोष्ट करतात. आमचा शेतकरी, आमच्या इकडचा मराठवाड्याचा शेतकरी फक्त साधारण पीक घ्यायचं आणि शेतकऱ्यांना म्हणजे काय म्हणतात आडतवाल्याला त्यांना द्यायचं. पण हा विचार करत नाही की त्याचं वेगवेगळ्या कन्व्हर्शन करून त्याचं तर म्हणजे हे करून त्याला त्याची किंमत म्हणजे सोयाबीनपासून तेल काढायचं, हळदीपासून पावडर तयार करणं, ह्या गोष्टी करत नाही. आणि आज तर अशी गोष्ट झालेली आहे, आज तुम्हाला खूप चांगली गोष्ट आहे की आज आम्हाला सांगतायत की शेतकऱ्यांची गट तयार करा, गटाच्या मार्फत तुम्ही शेती करा, गटाच्या मार्फत लोकांना जास्तीत जास्त माल पुरवा. जेवढी संकल्पना तुम्ही डीपमध्ये जासाल आणि त्या गटाच्या मार्फत तुम्ही स्वतःची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा. शेतकरी मित्रांनो, इतका जबरदस्त फायदा तुम्हाला त्या शेतकरी उत्पादक कंपनीकडून भेटते. म्हणजे आपल्या फक्त एवढंच माहिती आहे आपलं गाव, पण आपल्या गावापासून जर 100 म्हणजे 80 किलोमीटर, 80 कशाला 50 ते 60 किलोमीटर घेतलं तर आपली ओळख काय आपल्याला कोणीही विचारत नाही. जर आपला माल शेतकरी गटाच्या मार्फत जर विकला तर आपली ओळख पूर्ण महाराष्ट्रात होईल, पण महाराष्ट्रात बाहेर सुद्धा आपला माल जाऊ शकतो. एवढी पावर शेतकऱ्याकडे आहे आणि ती पावर शेतकरी गटाच्या मार्फत. कारण सेंद्रिय शेती करून नुसतं शेती करायची आणि उत्पन्न काढायचं, पण त्याला मार्केट बी पाहिजे ना. आणि ते मार्केट करायची ताकद तुमच्यामध्ये 10-12 शेतकरी एकत्र या. आता कोणाला वाटतं हे शेतकरी म्हणाले नेमकं काय. आता जे माझा व्हिडिओ बघतात त्यांनी फक्त एवढंच करा, शेतकरी गटचे फायदे, शेतकरी गटाचे फायदे काय, शेतकरी उत्पादक गट कंपनीचे फायदे काय. आज महाराष्ट्रामध्ये 2 अशा कंपन्या धुमाकूळ माजवायल्या ज्यांनी शेतकऱ्यासाठी कंपन्या स्थापन केल्या. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनीच शेतकऱ्याची कंपनी स्थापन केली. एक म्हणजे आमच्या हिंगोली जिल्ह्यातली गोदा फार्म आणि दुसरी नाशिक जिल्ह्याची म्हणजे याच्यासाठी काय म्हणतात ते द्राक्षासाठी, मला आता नाव आठवत नाही त्याचं. त्या 2 कंपन्या शेतकऱ्यांसाठी काम करतात. कितीतरी कोटीचा टर्नओव्हर, लाखाचा नाही कोटीचा टर्नओव्हर आहे, कोटीचा. म्हणजे विचार करा, जिथं 10-12 लोकांपासून सुरुवात झाली तिथं आज 5000 शेतकरी एकत्र आलेले. नाशिकचा आठवला आता सह्याद्री फार्म, तुम्ही यूट्यूबला चेक करा, सह्याद्री फार्म, गोदा फार्म. हे काय डॉक्टर बिल्डर लोकांनी केलं नाही, हे शेतकऱ्यांनीच की बाबा आपल्या अडीअडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्यालाच एकत्र येणं आणि आपणच एकत्र येऊन आपण स्वतःची कंपनी स्थापन करायची. ओके, आपणच कंपनी स्थापन करायची आणि आपला माल स्वतः ठरवायचा. आपल्या मालाची किंमत आपण स्वतः ठरवतो. आज जनरली बघा ना, आपण माल पिकवतो, एवढ्या घामा कष्टानं माल कमवतो म्हणजे पिकवतो आणि तिथं जाऊन आपण म्हणतो की बाबा आमचा भाव ठरवा. हे बंद करा. आपल्या भावाची किंमत आपण ठरवायला शिका. आणि आज तसं चालू बी झालेलं आहे. असं नाही की मी आज सांगतोय म्हणून करायचं, याच्या आधी म्हणजे चालू आहे. आता गोदा फार्म झालं, सह्याद्री फार्म झालं, यांचा माल विदेशात जातो, विदेशात. याच्यासाठी एक गोष्ट आहे, मी पहिल्यांदा सांगितले की कमीत कमी आपल्या मोबाईलमध्ये 100 शेतकऱ्याचे, प्रगतशील शेतकऱ्याची नंबर ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्या फील्डमध्ये जी लोक म्हणजे कोणती असो, आपल्या फील्डमध्ये जेवढी रिलेटेड लोक आहेत त्यांचं कॉन्टॅक्ट ठेवा. आपण शेतकरी ना, मग शेतकरीचं रिलेटेड प्रत्येक गोष्ट आपल्याकडे पाहिजे. कोणती म्हणजे ज्या नंबर कृषी सहाय्यकाचे, मंडळ कृषी अधिकाऱ्याचे, हीच लोक तुम्हाला काम पडणार आहे. तुम्हाला प्रत्येक योजनेचा फायदा हीच लोक देणार आहे, दुसरी लोक देणार नाहीत. त्यांची नंबर ठेवा. आज मी जनरली गावामध्ये जातो, त्यांना विचारतो की कृषी अधिकाऱ्याचा नंबर द्या. अहो साहेब माझ्याकडे नंबरच नाही. तुमच्याकडं मंडळ कृषी अधिकाऱ्याचा नंबर काय आहे माहीत नाही. शेती तर करता, शेतीच्या रिलेटेड आहेत पण माहीत नाही. ही जनरल गोष्ट आहे की आपल्या शेतीच्या रिलेटेड असलेल्या लोकांची नंबर असायलाच पाहिजे.
त्यानंतर प्रगतशील शेतकऱ्याची कमीत कमी 100 लोकांची आपल्यामध्ये मोबाईलमध्ये लिस्ट पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल ही लिस्ट कुठून भेटेल किंवा हे नंबर कुठून भेटतील, हा भाग थोडा मी बाजूला जातो. कुठून भेटेल तर आज तुम्ही ॲग्रोन पेपर बघा. ॲग्रोन पेपरमध्ये प्रगतशील शेतकऱ्याची दररोज एक यशोगाथा येते आणि त्याच्या खाली मोबाईल नंबर दिलेला असतो. तुम्ही त्यांना कॉल करा, बोला, खूप छान आहे तुमचं, आम्ही व्हिजिट करणार, असं तसं सांगा. तुम्हाला त्यांचा अनुभव तुम्हाला सांगतील. म्हणजे ॲग्रोन पेपर तुम्ही वाचायला शिका, कारण ॲग्रोन पेपर इतका जबरदस्त आहे. आशिया खंडामध्ये शेतकऱ्यासाठी, फक्त शेतकऱ्यासाठी शेतीच्या रिलेटेडच त्याच्यामध्ये माहिती आहे. असं आशिया खंडामध्ये ॲग्रोन हा एकच पेपर आहे की शेतीसाठी काम करतो. त्याच्यातलं एक ना एक पान शेतीच्या रिलेटेड आहे. आणि ते जर आजचा पेपर तुम्ही एका वर्षानं जरी पाहिला तरी ती बातमी शिळी होत नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या पिकासाठी, आपल्या शेतीसाठी रिलेटेड इम्पॉर्टंट असते. आज शेतकरी ॲग्रोन पेपरचा वापर करतात का? कारण त्याच्यामध्ये यशस्वी गाथा दिलेली असतात, पिकाचं व्यवस्थापन दिलेलं असते, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली असते. म्हणजे जर एक वर्ष जर ॲग्रोन पेपर तुम्ही व्यवस्थित वाचला तर जवळजवळ 80% म्हणजे जे शास्त्रज्ञ म्हणतो ना तसे तुम्ही झाल्यासारखे येणार. कारण त्याच्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन तिथे दिलेलं असतं. लक्षात ठेवा की आपला हा टॉपिक आजचा होता की सेंद्रिय शेतीवर बोलू काही. नुसतं सेंद्रिय शेती बोलून म्हणजे नुसतं सेंद्रिय शेती नाही, पण त्या सेंद्रिय शेतीला आपल्याला मालसुद्धा, आपल्याला त्याची काय म्हणतो त्याला, सेंद्रिय शेतीचे जे पिकवलेला जो माल आहे त्या मालाला भाव मिळवायचे बी आपल्याकडे पाहिजे. त्यासाठी शेतकरी गट बनवा. पहिले पण शेतकरी गट किंवा शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी खूप जाचक अटी होत्या. आता सरकारने किंवा केंद्र सरकारने त्याला शिथिलता आणून खूप म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी 10 शेतकऱ्यापासून आपण शेतकरी गट तयार करू शकतो. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना भेटा, तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटा. आपल्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक नेमणूक दिलेला असते कृषी सहाय्यक. त्यांना विचारा, त्यांना शासनाच्या योजना विचारा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ते नॉलेज देतील. पण आपण कमी पडतोय. अजून सेंद्रिय शेतीमध्ये अजून एक संकल्पना आहे की आपण जेव्हा सेंद्रिय शेती करतो की लोकांना वाटतं आता सेंद्रिय शेती, मी शेणखत टाकलं, म्या जीवाणू कल्चर टाकलं, म्या भर खत दिली, म्या काय म्हणतो त्याला जोर खत दिली, हिरवळीची खतं टाकली, माझी सेंद्रिय शेती झाली. पण तुम्ही जो पिकवलेला माल आहे ते सेंद्रियच आहे म्हणून तुम्ही कसं म्हणजे समोरच्याला कसं सांगणार? त्यासाठी सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. आता ही संकल्पना काय, 3 वर्ष आपण त्याच्यामध्ये निविष्ठा टाकायच्या. कोणत्या? ह्या सेंद्रिय म्हणजे शेणखत, म्हणजे तिथं केमिकलचा अजिबात वापर करायचा नाही. त्या जमिनीमध्ये शेणखता म्हणजे केमिकलचा वापर करायचा नाही. आणि त्याचं प्रमाणीकरण असते. त्यासाठी अधिकारी तुमच्या फील्डवर येणार, ते बघणार आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट देतात की बाबा हे सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेट, याच्यामार्फत तुम्ही विकू शकता. म्हणजे एखादा अधिकारी झाला किंवा एखादा समोरचा ग्राहक झाला, त्याचं एक मन समाधान होणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही माल विकता ते म्हणतात याचं प्रूफ काय, तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असतं. त्यासाठी मी परत सांगतो की तुम्ही तुमच्या अधिकारी लोकांना भेटा की आम्हाला सेंद्रिय शेती करायची, सेंद्रिय शेतीच्या रिलेटेड आम्हाला माहिती सांगा, सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण कसं करतात त्याची आम्हाला माहिती सांगा. आणि ह्या गोष्टी तुम्हाला अधिकारी किंवा कृषी रिलेटेडच लोक देणार आहेत, दुसरे कोणी देत नाहीत. बाकी शेतीच्या रिलेटेड अजून एक मी आता यावेळेस प्रयोग केला. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो की मी फील्डवर काम करतोय. तर फील्डवर काम करताना सेंद्रिय शेतीबद्दल भरपूर सांगत असतो. त्यांना काही अडचण आली बोलत असतो. माझा स्वतःचा 3 ते 4 वर्षाचा अनुभव आहे ते त्यांना सांगत असतो. तर शेतकरी म्हणतात आम्हाला सेंद्रिय शेती आम्हाला लक्षात आले, पण आम्हाला सुरुवात कुठून करा? तर त्यांना सांगितले की चांगल्या प्रकारची जैविक औषधं वापरा. आपल्या विद्यापीठामध्ये त्याचे कल्चर भेटतात. आज
सध्याच्या कंडिशनला मी एक अंदाज बांधतोय. जसं आपलं सोयाबीन थपलं होतं, लोकांचं अक्षरशः सोयाबीन आलं नाही. का आलं नाही त्याची भरपूर कारणं होती. जमीन तप्त होती, तिला जास्त तपू न म्हणजे 1-2 पाणी पडलं की ती गरम, खालची जी गरम वाफ असते तिला थंड होऊ दिली नाही. लोकांनी पेरलं, लगे खालची वाफ त्या याला लागली, बियाणं लागली आणि बी सडून गेलं. आता याच्या पुढचा हरभऱ्याला मला असं वाटतं की यावेळेस पाऊस भरपूर प्रमाणात पडलेला आहे. आपले शेणखत जे असतं, आपलं शेणखतच म्हणतोय, यावेळेस पाऊस भरपूर पडलेला आहे. टरफलं आहे, सोयाबीनची टरफलं जी काय असतील त्या रानामध्ये, त्याच्यावर बुरशी भरपूर पडलेली आहे. प्रचंड प्रमाणात बुरशी पडल्यामुळं आता या हरभऱ्याला पिकासाठी सांगतोय मी की त्याच्यावर बुरशीचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये भरपूर झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील? त्यासाठी सर्वात महत्त्वाचं, आपल्या विद्यापीठामध्ये ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा टाकायचं. एकरी 2 किलोची शिफारस दिलेली, एखादा किलो जास्त टाका, 150 रुपये किलोनं भेटतं. ट्रायकोडर्मा हे टाका, कारण आपल्या जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात बुरशी वाढलेली आहे. आणि तुम्ही जाऊन बघा, रानामध्ये जाऊन बघा, प्रत्येक टरफलावर बुरशी वाढलेली. आणि शेतकरी परत परेशान होतात 15 ते 20 दिवसानंतर की माझं हरभरा मर रोग लागली किंवा हरभरा उधळला. त्याची सुरुवात सोयाबीन, आपला हरभरा पेरल्यापासून जेव्हा त्याची मुळाचं म्हणजे 4-5 दिवसानंतर जेव्हा मुळं जी वाढलेली असतात त्याच्यावर अटॅक करायचं काम 5व्या दिवसापासून चाललेलं असतं. पण त्याचे सिम्पटम दाखवतात 15 ते 20 दिवसानंतर. ते होऊ नये म्हणून तुम्ही चांगली बीज प्रक्रिया करा. ट्रायकोडर्माचा जास्तीत जास्त वापर करा, कारण ट्रायकोडर्मा असा आहे की सगळ्या बुरशीला खाऊन टाकतं. ही सुद्धा बुरशीच आहे, याला आपण मित्र बुरशी म्हणतो, आणि ती दुसरी आहे ती शत्रू बुरशी. ही बुरशी त्या बुरशीला खाऊन जगते, पण आपल्या पिकाला, आपल्या मुळाला काहीही साईड इफेक्ट नाही. आणि बघा, हा प्रॉब्लेम जाणू शकतो. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही हरभऱ्याला ट्रायकोडर्माची शिफारस करा, किंवा 2 किलो ट्रायकोडर्मा 300 रुपये जाऊ द्या, आणि तुमचा हरभरा त्या उधळी म्हणजे मर रोगापासून तुमचा वाचू शकतो. आता कुणाच्या काही अडचणी असेल, आता जवळजवळ 7 वाजलेत, कुणाच्या काय अडचणी असेल तर सांगा. माझा मोबाईल नंबर लिहून घ्या. काही कुणाला जर अडचण असेल, सेंद्रिय शेतीबद्दल काही सांगायचं असेल, कारण मी यावेळेस सोयाबीन शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 1,500 रुपयामध्ये सोयाबीन सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून काढून दिलेलं आहे. ही एक माझ्यासाठी बी एक म्हणजे काय म्हणतात त्याला, अचिव्हमेंटच आहे की शेतकऱ्यांना 1,500 सोयाबीन काढून दिले. की एक DAPचं पोत आणि 2 फवारण्या 5,000 खर्च जाते, तर त्यांना आणि जास्तीत जास्त 2,000 रुपये खर्च आला. पण मी 1,500 त्यांना दिलं. पण 500 रुपये याच्यासाठी आला की यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर झालेला असल्यामुळं त्यांना अजून एक फवारणी करावी लागली. पण जिथं जास्त पाणी नव्हतं तिथं 1,500 त्यांना आलेले. आता माझा हरभऱ्यासाठी टार्गेट आहे की शेतकऱ्यांना 1,500 ते 2,000 हरभरा काढून देणं, फक्त सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून. हरभरा तर सोयाबीन सक्सेस झालो, आता हरभऱ्यावर मला लक्ष देता येईल की हरभऱ्या प्रकारे कशा प्रकारे आपल्याला सेंद्रिय शेतीनं काढता येईल. तुमचे काही प्रश्न असतील तर मी माझं इथं थांबवतो. तुम्हाला काय अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर घ्या, 87 88 46 86 86. त्या माध्यमातून तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुम्हाला सांगू शकेल. तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा. की आता 7 वाजत येत आहेत, 10 मिनटं बाकी आहे, 10 मिनटं तुमच्यासाठी दिलेली. कोणी मेसेज करतंय का? धन्यवाद मुकेश खरा सर. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. 10 मिनटं बाकी आहेत 7ला.
प्रश्न असतील तसे जसे येत असतील तसे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तरी शेवटच्या आता 5 मिनिटांमध्ये परत एकदा मी सेंद्रिय शेतीबद्दल थोडे सांगेल. जोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये जीवाणूचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत आपली जमीन सुपीक होणार नाही. त्यासाठी सेंद्रिय शेतीच करावी लागेल. कारण जीवाणूंना जेवढं तुम्ही सेंद्रिय कर्ब देसाल, आणि ते फक्त सेंद्रिय कर्ब शेणखत गांडूळखत याच्या मार्फतच भेटतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेणखताचा वापर करायला पाहिजे, गांडूळ खताचा वापर करायला पाहिजे. आणि माझ्या शेतकरी मित्रांनो, जाता जाता मी एवढंच सांगतो की आपण शेतकरी म्हणून आपलं काय चुकतं, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे जर चुकू नये म्हणून आपण, आणि आपल्याला पुढे अचिव्हमेंट करायची असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी आपण हे करायच्या. आज माझ्याकडं शेतकऱ्यांना सांगत असतो की आपलं एक रेकॉर्ड तयार करत जा की मागच्या वर्षी या टायमाला आपण काय टाकलं होतं जमिनीला. शेतकऱ्यांकडे याचं उत्तर नसते, त्यांच्याकडे तसं रेकॉर्ड नसते. हे एक रेकॉर्ड ठेवत जा. माझ्याकडे 5-5 वर्षाचे जे रेकॉर्ड आहेत, मला आता काय आठवत नाही पण ती डेट पाहिली आणि ते वाचलं की मला रेकॉर्ड येते की आता पुढच्या वेळेस सोयाबीन लोक पेरतील तर त्यावेळेस त्यांच्याकडे रेकॉर्ड पाहिजे की मागच्या वेळेस आपलं सोयाबीन थपलं होतं, आपण काय हे केलं. ज्यावेळेस ते बघतात तर त्यांना त्याचा लक्षात येऊन जातं. म्हणजे रेकॉर्ड एक ठेवा. आणि शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करायची झाली तर आपल्याला काय काय अडचणी येणार आहे, त्याच्यासह काय करावं लागेल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकारी वर्गांची नंबर ठेवा, प्रगती शेतकऱ्यांची नंबर ठेवा, जेणेकरून तुम्हाला फक्त त्यांची कॉपी पेस्ट करायची आणि आपल्या शेतीमध्ये वापरायची. आता माझा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही बघा, 18 क्विंटलचा हरभरा शेतकऱ्यांनी कोणतीही फवारणी न करता काढलेला आहे. तुम्ही नुसतं हरभरा उत्पादन असं काढा, तुम्हाला लक्षात येईल एका शेतकऱ्याने 18 क्विंटलच्या कोणतीही केमिकलची फवारणी न करता. अशा नवीन नवीन गोष्टी तुम्ही यूट्यूबला चेक करा, तुमच्या लक्षात येईल सेंद्रिय शेती किती फायद्याची आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगा. टाईम संपत आलेला आहे. आपण सर्वांनी, आता मी थांबण्याचा प्रयत्न करतो कारण आता 7 वाजते. मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्ही ज्या काय ऐकलेल्या आहेत, तुमच्या कमीत कमी ऐकलेल्या तुमच्या जवळच्या मित्रमंडळींना सांगा आणि सेंद्रिय शेतीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या. आपण कसं विषमुक्त अन्न खाऊत याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, तरच पुढची पिढी विषमुक्त घडेल. धन्यवाद. मी माझं लेक्चर इथे संपवतो आणि ऑफलाईन जातो.